माझी रोज स्ट्रॉंग रूमला व्हिजिट असते आणि त्याच पद्धतीनं SDO ARO म्हणून जे काम करतात तर त्यांचीही ड्युटी लावलेली आहे. सोबत एक गॅझेटेड ऑफिसर राऊंड द क्लॉक असतात, त्यांच्या 8-8 तासाच्या ड्युटी तिथे लावलेल्या आहेत. 2 टेक्निशियन आहेत, ते तिथे पूर्ण वेळ असतात. आपल्याकडे सुरक्षेच्या दृष्टीनं जो बंदोबस्त असतो तर इनर कॉरिडॉर जो आहे जिथे आपण लॉक केलं आहे तिथे फक्त सेंट्रल पोलीस फोर्स तो CAPF असतो, आतमध्ये कोणालाही परवानगी, तर स्टेट पोलीस किंवा इतर लोकांना परवानगी त्यामध्ये नसते. त्याच्यानंतर बाहेरचं कॉरिडॉर हा SRPF आणि पोलीस अशा पद्धतीनं तो लावलेला आहे. सशस्त्र सर्व जवान तर तिथं त्या पद्धतीनं CAPFचे तैनात असतात आणि स्टेट पोलीससुद्धा तितकाच कडेकोट बंदोबस्त तिथं तो पूर्णपणे असतो. सर्व जो परिसर आहे तो कॉर्डन केलेला आहे. आतमध्ये कोणालाही अनधिकृत एंट्री तिथे विदाऊट परवानगी तिथे आतमध्ये नाही आहे. जो कॅम्पस आहे आपला स्ट्रॉंग रूमचा तर तो MIDCमध्ये फेज 3मध्ये तिथे आहे. आतमध्ये सर्व प्रकारचं CCTV आणि त्या पद्धतीचं बॅकअप उमेदवारांना 24 तास बघता येईल अशा पद्धतीचं तिथं बसण्याची व्यवस्था, कूलरची व्यवस्था तिथे केलेली आहे. तर त्या पद्धतीनं CCTVच्या दृष्टीनंसुद्धा चांगल्या उपाययोजना केलेल्या आहेत की CCTV जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं 2 सिस्टीम्स, बॅकअपसुद्धा 2 आहेत आणि त्या पद्धतीची सर्व दक्षता ते घेतलेली आहे. त्याचं जे CCTVचं एक फीड असतं ते माझ्याकडं, मी स्वतः ऑफिसमध्ये असतं, मोबाईलवर माझ्या असतं, तर त्याचंही मी पाहणी करत असतो. अशा पद्धतीनं सर्व ECI गाईडलाईननुसार सर्व ज्या सूचना सांगितलेल्या आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.